काही महिन्यांपूर्वी महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या महाड येथील एका विकृत मानसिकतेच्या तरुणानं पुन्हा एकदा 2 शाळकरी मुलींसोबत नको ते चाळे केल्याची धक्कादायक घटना महाड शहरामधून समोर आली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक 14 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास महाड शहरातील एका सोसायटीच्या पार्किंगमधील कार्यालयात या 2 मुली आपली शिकवणी संपवून काही कामानिमित्त गेल्या होत्या। यावेळी आरोपीनं संधी साधून दोन्ही मुलींना सोसायटीच्या कार्यालयात खेचलं। आजूबाजूला कोणी नसल्याचं पाहून त्या मुलींसोबत नको ते चाळे करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं। यानंतर भांबावलेल्या मुलींनी याबाबत आपल्या कुटुंबातील सदस्यांना माहिती दिल्यानंतर हा घृणास्पद प्रकार समोर आला। यानंतर मुलींच्या नातेवाईकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। या घटनेतील मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ओमकार रजनीकांत रणदिवे वय 27 राहणार महाड शहर यांच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। यामुळे महाड शहरात एकच खळबळ उडाली आहे। यापूर्वी देखील आरोपी ओमकार रणदिवे यानं असंच कृत्य केलं होतं। त्याच्या या वर्तनामुळे त्याला जेलची वारी देखील करावी लागली होती। मात्र जेल बाहेर येऊनही ओंकार सुधारला नाही। हे विकृत मनोवृत्तीच्या आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यात यावं अशी मागणी महाडच्या नागरिकांकडून करण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो महाड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।